मंडळी, कोणाकोणाला अशा गुहेतून जायला भीती वाटते ते मला कमेंट करून सांगायचं आहे, कारण की मी खूप घाबरते अशा अंधार कोठडीला म्हटलं तरी चालेल. मी लहानपणापासून अंधारला खूप घाबरते, ते मी आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते. आणि हा पूर्ण व्हिडिओ मी म्हणजे कट वगैरे करायच्या अगोदर मला पाहायचं होतं की आमच्या गाडीला आता 80चं स्पीड आहे. 80च्या स्पीडनं पूर्ण बोदगा पूर्ण पार करेपर्यंत किती वेळ लागतो हे पाहायचं होतं. त्याच्यामुळे मी कुठेही व्हिडिओ एडिट वगैरे केला नाही आहे किंवा कट केलेला नाही आहे. तर अजून पण मला ना अंधाराची खरंच खूप भीती वाटते. तुम्ही असं चकित व्हाल, एवढं मोठ्यापणी पण भीती वाटते म्हटलं तर फायनली इथं बोदगा संपतोय आणि 1 मिनिट 5 सेकंड लागले हे पूर्ण बोदगा संपायला बरं का. असा एवढा हा बाहेर पडलो ना आपण आता लगेचच. असंच असतं. काय चाललं? शोधायला लागली. काय? लाली पावडर. काय शोधते? लाली पावडर, लिपस्टिक. आवर की शुभांगी. झालं बघा तुमच्या नादात आवर की म्हटलं तिकडे साईडला लागलं. तुमचाच रुमाल द्या आता. मीटिंगला आलोय आपण, लग्नाला नाही. बायका मीटिंग असू दे, भाजीला जरी जायच्या असल्या तरी लाली पावडर लावून जातात. आणि तुम्ही तर मला पुण्याला घेऊन आलाय. अरे बापरे. बघा बघतोय आता मगच बसता. कशी दिसते मी? तिथनं लावतच जायचं ना कोल्हापुरात. पुण्यात येईपर्यंत संपली असते ती लावून. कशी दिसते काय आधी हाय दिसायला आणि कशाला लावायचं परत? ओके. अहो येईपर्यंत नाही, अजून थांबे तासभर लाव. नको, जरासं फक्त आता हे लावते. आणि ते फाउंडेशन बाकी काय आणलं की नाही? तोंडाला नाहीये. आणि तो मेकअप बॉक्स आणला नाही? मेकअप बॉक्स काय मला जास्त लागत नाही तसं. अच्छा. पण हे सकाळी थंडीतून आलो होतं ना, बाहेर पडलो होतं तर जॅकेट घातलं होतं आणि त्याच्यामुळे हात थोडीशी फुटल्यासारखी वाटतायत. ते बरं नाही वाटत ना. आणि काय असेल तर बघ 2-4 वस्तू लावायच्या. नाही बस एवढंच आहे, जास्त नाहीये. असं कसं म्हातारी माणसं कशी करतात? काय आता वेळ घालवायला लेसे? दिवस आपलाच आहे. दिवसातले 24 तास माझेच आहेत. त्याच्यामुळे वेळच काय असं मेकअप करायला दिवसभर मेकअप करतात. 24 तास कोण? बायकांचा भरोसा आहे का? 24 तास मेकअप करा. चला झालं. जरा बोर्ड येऊ दे जरा. हळू म्हणजे काय थांबवायला सांगत नाही हो. जरा माझं नाव तुम्ही ऐका. इथे ना गाडी जरा साईडला घेते का? मी जरा खाली उतरू काय? 2 मिनिटं नाही चालते तुम्हाला गाडी. कसं दे मला काय माहित. मला वाटतं थांबते. काय करणार? येडी बायको खेड्यातली. किती आता काढलेस मी किती सेकंडचा मी होते बघायचं. बोदगा 80 बोदगा सांगतो. तुम्ही मला 80 होतात तसं तर केलं काय? वेगळा किती वेळ लागतो? अच्छा 1:15. हा तुमचं नाव पकडे पडायला आता गाडीचं स्पीड कमी आहे ना त्याच्यामुळे. बरोबर बाहेर आलं 1:17. बाहेर पडोपर्यंत झाले 1:19. यस 1:19ला बाहेर पडलं. एवढं कसं काय? मंडळी, मी आत्ता पोचलेली आहे फायनली पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये म्हणजे अजून पुणे तसं आतमध्येच राहतं, पण जिथं माझं काम आहे ना तर मी तिथे पोचले. थोडंसं पार्किंगसाठी आम्ही जागा शोधतोय. आणि मी आत्ता बरोबर आहे नवले IT झोन. तर इथे ही इमारत आहे मोठी. 1 मिनिट उतरू का खाली? जरा गाडी पार्क करते अगोदर. एक तर ट्रॅफिक एवढं
विचारू नका, त्याच्यात रस्ता चुकला. आणि आत्ता बरोबर वाजलेले आहेत, किती वाजले 11:44, म्हणजे 6:40ला घरातून निघाले होते आणि 11:40ला मी बरोबर पोचलेली आहे. तर इथे जसं मी सांगितलं होतं तुम्हाला की 11:30 ते 12 ह्या वेळेमध्ये मी पुण्यामध्ये पोचेल, त्याच पद्धतीने मी पोचलेली तरी आहे. इकडं ह्यांचं कॉल चाललेत, कारण की आम्हाला ज्यांना भेटायला जायचं त्यांच्यासोबत बोलणं होत नव्हतं, त्याच्यामुळे ते आता थोडंसं मेसेज वगैरे करतायत. आणि मी खाली उतरते, 1 मिनिटात तुम्हाला दाखवते. तर ना हे बघा, ही जी बिल्डिंग आहे, ही जी बिल्डिंग आहे नवले IT झोन, त्याच्याबरोबर इकडे हे बाकीच्या इथे हे IT क्षेत्रामधले सगळे जे ऑफिस आहेत ना ते ह्या एरियामध्ये आहेत. तर त्याच्यामुळे ना आमचं काम इथेच आहे. तर इथलं काम झाल्यानंतर आता तर इथे मला ना जायचं आहे पूर्ण वरच्या मजल्यावरती जायचं आहे. मी तुम्हाला किती मजले आहे ते पण सांगते काय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, बापरे 15 मजल्याची बिल्डिंग जी आहे. तर मला जायचं आहे 14व्या मजल्यावरती. तसं काय मी काय चालत जाणार नाही, लिफ्टनंच जाणार आहे. तर त्याच्यासाठी जे आम्हाला पिक करायला येणार आहेत ना ते बोलले मी खाली येतो, त्यांची वाट आम्ही आता बघतोय. तर इथलं माझं काम झाल्यानंतर मग नेक्स्ट जे प्लॅनिंग आहे ते तुम्हाला सांगते मी. नेक्स्ट मी काय करणार आहे ते. मला इथे जवळपास 2-2.5 तास तरी लागणार आहेत, त्याच्यामुळे मी थोडंसं ना पोटपूजा करून आले होते. तसं आमचं ना इथे ऑफिसचे जे आहेत ना मेंबर त्यांच्याबरोबर जेवण वगैरे होईलच दुपारचं, कारण की आम्हाला तेवढा वेळ तर लागणार आहेच. यस तर गाडी पुढे घ्यायची आणि त्याच्यामध्ये मी बसते गाडी. कबूतर आलं, कबूतर माझ्या स्वागताला कबूतर आले. आता वाजलेले आहेत 4 आणि माझं तरी फायनली सगळं इकडचं काम वगैरे आवरलेलं आहे आणि आम्ही आता पुन्हा परतीच्या प्रवासासाठी निघालो आहोत. दुपारी मला जेवणाच्या ठिकाणी व्हिडिओ वगैरे करायला जमलेला नव्हता, तर त्याच्यामुळे ना मग म्हटलं थोडंसं ना इथून निघाल्यावरती छोटासा शेवटचा व्हिडिओ बनवूया आपण आणि मग निघूया. तर इथे फायनली आम्ही पुणे सोडतोय. पुणे सोडून आम्ही हायवेला आता लागलेलो आहोत. आता मी इथून जाणार आहे बालाजीला. तर चलो.